या निमित्ताने चांगल्या मुहूर्तावर तुम्ही सगळं जमा झालेले आहात आणि तुम्ही जे अभ्यास करता त्याच्यासाठी तुम्हाला नेहमीप्रमाणे जे संत सेवालाल महाराज बहुउद्देशीय संस्था कर्मचारी जे तुम्हाला शिक्षणासाठी पूर्णपणे सहकार्य करत आहे त्यांचे मनपूर्वक पहिल्यांदा तर आपण शब्दसुमनांनी आणि टाळ्या वाजवून त्यांचं पण मनपूर्वक आपल्या गावची ग्रामपंचायत जे नवीन विकास घडवत आहे आणि गाव कसं आणखी प्रगतशील होईल याच्यासाठी सतत प्रयत्नशील आहे त्यांचं सुद्धा इथे अभिनंदन करू इच्छिते। आणि विशेष म्हणजे तुम्हाला जे हे पुस्तकं आलेले आहेत ते पुस्तकं तुम्हाला अभ्यास करायसाठी आलेले आहेत आणि पुस्तकाची मदत म्हणजे पुस्तक हा अशी एक वस्तू आहे की माणसाचं आयुष्य बदलू शकते। आणि तुम्ही व्हॉट्सअप आता सांगायची काही गरज नाही की व्हॉट्सअपवर पाहता आणि आतापर्यंत जेवढ्या काही भरत्या झालेल्या आहेत त्यामध्ये ग्रामीण भागातूनच विद्यार्थ्यांनी अतिशय प्रयत्न करून यश मिळवलेलं आहे आणि आपल्याही गावातून बऱ्याच विद्यार्थ्यांनी यश मिळवलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा मिळवसाल हा विश्वास आहे। म्हणून तुम्ही जे काही हे लोक करत आहे याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करा। प्रत्येक वेळेस येण्याचं आणि बोलण्याचं कार्य एवढंच आहे की जर कोणी मदत करत असेल तर त्या मदतीचं साफल्य झालं पाहिजे। आता जे आपले आदरणीय भाऊ आहेत रामधन भाऊ राठोड जे आपल्या देशाच्या बाउंड्रीवर सेवा करत आहे। देशाची सेवा करून जर त्यांचं लक्ष गावाच्या विकासाकडे आहे आणि आमच्या गावचा एक विद्यार्थी समोर गेला पाहिजे अशी जी तळमळ जर त्यांच्या मनात असेल आणि त्या तळमळीनं ते जर तुमच्या विद्यार्थ्याशी पाठीशी उभे राहत असेल तर तुमचंही सहकार्य आहे ना, तुमचंही कर्तव्य आहे की कोणीतरी आपल्या पाठीशी उभं आहे म्हणून ठामपणे आपणही त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे आणि पुरेपूर त्याचा प्रयत्न करून आणि अथक परिश्रम करा। एकही वेळ असा वाया जाऊ नका देऊ। हा व्हॉट्सअप आहे, मोबाईल आहे, टीव्ही आहे आणि वृत्तपत्र आहे, पुन्हा राजकारण आहे। आणखी एक शब्द बोलते की त्यापासून थोडंसं लक्ष दूर करा। जिथे गरज आहे तिथे त्यांना सहकार्य करा पण तुमच्या हातात जे शिक्षणाची धुरा दिली आहे त्यावरती लक्ष फोकस करा। जसं अर्जुनानं पुन्हा एकदा मी भगवद्गीतेकडे वळते। कृष्णानं जेव्हा गुरुकडे शिक्षण घेत असताना धनुर्विद्येचं त्याला एक तुम्ही ऐकली असेल ती कथा जी पोपट दाखवला होता त्या डोळ्याकडे त्याला लक्षभेद करायला सांगितलं होतं। प्रश्न विचारले होते की की तुला काय दिसत आहे तर कोणी म्हणत होते की आम्हाला पोपट दिसत आहे, झाड दिसत आहे किंवा डोळा दिसत आहे, बरोबर आहे। पण अर्जुनाने असं उत्तर दिलं की मला फक्त डोळा दिसत आहे। म्हणून तुम्ही तिथे अर्जुनच आहात आणि हे जे लोक तुमच्यासाठी शिक्षणासाठी सर्व साहित्य देत आहेत हे तुमचे गुरुच आहेत आणि त्यांनी तुम्हाला एक उपलब्ध करून दिलेलं एक कारण आहे आणि त्या मार्गावर तुम्हाला सतत चालायचं आहे। तुमचं ध्येय तेच असलं पाहिजे की एक मात्र उद्देश हे एवढे पुस्तक आणून ठेवलेले आहे पण आमचं म्हणणं आणि त्या संस्थेचं आणि गावाचं ग्रामपंचायत असो की प्रत्येक नागरिकाचं किंवा तुमचे आईवडील असो त्यांचं तर खूप मोठं स्वप्न आहे की तुम्ही काहीतरी व्हावं आणि ज्या दिवशी तुम्ही काही बनाल त्या दिवशी सर्वात मोठा आनंद त्यांना झालेला असेल आणि तो आनंद जेव्हा पाहाल त्या दिवशी तुम्हाला सक्सेसचं महत्त्व समजून पडेल आणि त्याचा आनंद या लोकांना होणार आहे ज्यांनी याला जे हातभार लावलेला आहे। हा आनंद त्यांना मिळू द्या आणि जेव्हा आपल्या गावातून एक विद्यार्थी समोर येते धडपड करून त्यावेळेस देणारा व्यक्तीचे हात 2 नाही 1000 पटीने मोठे होते आणि असे जे हात समोर येते आपल्याला हात आपले मजबूत करायचे आहे। या सदस्यापैकी काही सर्वांची नाव मला माहीत नाही आहे म्हणजे माहीत आहे एवढे मी घेऊ शकत नाही। मोरारजी भाऊ राठोड आहेत आणि आपले सुधाकर सर आहेत। हे सर्वजण तुमच्यावर एवढे म्हणजे कटाक्ष नजर आहे तेवढीच कटाक्ष नजर तुमची त्या पुस्तकावरती राहू द्या आणि बारीकात बारीक अभ्यास जेवढा होईल तेवढा करा। आलेली संधीचं सोनं करायला शिका, संधीचं सोनं करा। मला विश्वास आहे आणि मला तर एवढा अभिमान राहील की एक जरी विद्यार्थी माझा प्रत्येक वर्षी जर समोर आला तर आमचा आनंद तर कधीच मावणार नाही। आम्ही गर्वानं सांगू की हा विद्यार्थी आमच्या मुलीचा आणि संत सेवालाल बहुउद्देशीय संस्था जी आहे या माध्यमातून समोर गेलेला आहे आणि तुमच्या आईवडिलांचं सुद्धा भरून कौतुक करावं की त्यांची जी आशा आहे डिपेंड आहे की तुमच्यावरती की काहीतरी आमचा विद्यार्थी घडला पाहिजे आणि नाही झाली तरी त्यांना समाधानच राहणार आहे की आईचं जे वडिलाचं मत असते की मुलांच्या ध्येयापुढे काहीच नाही, ते रक्ताचं पाणी करत आहे। आपले कर्तव्य आहे की आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून आपण ते करा
आणि आपलं लक्ष फक्त अर्जुनासारखं ठेवा की डोळ्यावर एक त्याचं जसं लक्ष भेद त्याचा पूर्ण त्याच्यावरती होता तसा आपलाही फोकस त्याच्यावर करा की आपल्याला काय बनायचं आहे. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. आई भवानी, संत सेवालाल महाराज तसे बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला भरभरून यश प्रदान करो एवढीच ईश्वराने प्रार्थना करते आणि 2 शब्द इथे संपवते.